नमस्कार मंडळी, चला तर आज आपण मोड आलेल्या मिक्स कडधान्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही कधीच बनवली नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर त्यासाठी आपल्याला इथे लागतील 2 टोमॅटो आणि 1 कांदा। टोमॅटो छोट्या साईजचे आहेत म्हणून 2 घेतलेले आहे। इथे अगदी मोठ्या साईजचा 1 टोमॅटो वापरला तरी देखील चालणार आहे। तसंच कांदा सुद्धा आपल्याला एकदम मीडियम साईजचा घ्यायचा आहे, खूप जास्त मोठाही नाही किंवा खूप छोटाही नाही। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारचा 1 कांदा घेतलेला आहे। तो कांदा अगोदर आपण आता साफ करून घेऊया। त्याचबरोबर कांदा आपल्याला चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे कांदा साफ करून घेतला, त्यानंतर स्वच्छ असा धुवून घेतला। त्यानंतर आपल्याला हा कांदा एकदम बारीक होईल तितका बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी एकदम बारीक असा हा कांदा कट करून घेत आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। म्हणजेच मला कळेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट अशा रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। तसंच तुम्ही आपल्या आरकेस फूड रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेचच करून घ्या। इकडे आपण कांदाही कट करून घेतला, टोमॅटोही बारीक असा कट करून घ्यायचा आहे। रेसिपी मात्र कुठेही सोडून जाऊ नका किंवा स्किप करू नका। भाजी आपल्याला रोजच कोणती ना कोणती करावीच लागते, त्यामुळे मस्त अशी आज आपण मिक्स कडधान्याची भाजी पाहणार आहोत। ही तुम्हीही बनवू शकता, त्यासाठीच हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर इथे ना यामध्ये चवळी आहे, हरभरा आहे, वटाणे आहेत, त्यानंतर पिवळे हरभरे आहेत, पांढरे हरभरे आहेत, असे मिक्स भरपूर म्हणजे यामध्ये असे 2-4 कडधान्य मिक्स आहेत आणि त्याचीच आज आपण भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी एकदम चविष्ट होण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं होतं। तेल थोडंसं गरम झालं की ही मटकी आपण स्वच्छ अशी धुवून घेतली। त्याचबरोबर हे थोडक्यात सगळे कडधान्य आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आता हे संपूर्ण टाकून घ्यायचे। इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तेलावरती हे कडधान्य आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण हे कडधान्य जे आहे ते भाजून घेऊया। तर व्यवस्थित असे कडधान्य आपल्याला भाजून घ्यायचे। कडधान्य भाजल्यामुळे याची चव छान येते, त्यामुळे ना असे भाजून घ्यायचे आहे। आपण जर डायरेक्ट भाजी टाकली तर त्यावेळेला ना एवढे व्यवस्थित हे कडधान्य भाजल्या जात नाही। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं घालायचं आहे, जेवढं आपल्या कडधान्याला आवश्यक आहे तेवढंच मीठ घालून घेतलं। पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे परतत असताना फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी परतवून घेतले। इथे मस्त असं हे परतलं गेलेलं आहे, मटकी एकदम छान परतल्या गेलेली आहे आणि मस्त अशी चव देखील याला येते। आता आपण मटकी काढून घेतली, त्यानंतर कढई पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायची। त्यामध्ये ना पहा, इथे आपण एक पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। दोन्ही छान तडतडलं की यामध्ये फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट बनवलेली ती घालून घ्यायची 1 चमचा। थोड्या वेळासाठी परतवून घ्यायची। आलं लसूण पेस्टमधला कच्चापणा गेला की लगेचच यामध्ये आपल्याला आता कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। तर पहा, इथे तुम्ही कढीपत्ता थोडासा कट करून देखील वापरू शकता। मी इथे थोडासा जास्त प्रमाणात कढीपत्त्याचा वापर केलेला आहे। हवं तर तुम्ही अगदी थोडे मोजके पानं घातले तरी सुद्धा चालेल, पण आरोग्याच्या दृष्टीने कढीपत्त्याचं सेवन खरंच खूप म्हणजे आरोग्यदायी आहे। त्यामुळे आपण तसा तर कढीपत्ता खात नाही, पण भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांमध्ये मी तरी अशा पद्धतीने जास्त प्रमाणातच कढीपत्त्याचा वापर करते, जेणेकरून आपल्याला ते जीवनसत्व भेटतील। तर मस्त असं यामध्ये कांदाही घालून घेतला। कांदाही थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला की लगेचच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता टोमॅटो देखील आपल्याला थोड्या वेळासाठी चांगला असा परतवून घ्यायचा आहे। येथे आपण मिक्स भाज्यांची मिक्स जे कडधान्य आहे त्याची भाजी बनवतोय, त्यामुळे इथे कांदा टोमॅटो हे सगळं कसं व्यवस्थित परतल्या जायला हवं। इथे आपल्याला कांदा किंवा टोमॅटो अजिबातच कच्चा ठेवायचा नाही। त्यामुळेच इथे पहा, चांगलं 3-4 मिनिटे परतवून घेतलेलं आहे आणि मस्त असं परतलं देखील केलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे मसाले।
तर कारण इथे ना व्यवस्थित असा कांदा आणि टोमॅटो छान परतला गेलेला आहे. चांगल्या परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले वापरायचे आहे, लगेचच वापरायचे नाही. जर लगेचच तुम्ही वापरले तर हे परतेपर्यंत मसालेसुद्धा करपले जातात. तर इथे पहा अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तिखट कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्हाला इथे वापरायचं. तसंच घरगुती मसाला अर्धा चमचा वापरायचा. पाव चम्मचलाही थोडीशी कमी हळद घालायची. त्याचबरोबर कुठलाही एखादा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. अगदी एवढ्या मोजक्या साहित्यामध्ये आज आपण ही मिक्स कडधान्याची भाजी बनवत आहोत. आता हे थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. व्यवस्थित असं परतवून झालं की भाजून घेतलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची आहे. तसं तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्हाला द्यायची असेल तर अशा पद्धतीची सुकी भाजीसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. आता मात्र आपण ही भाजी जी आहे ती पातळ बनवणार आहोत. परंतु जर तुम्हाला टिफिनला मुलांच्या द्यायची असेल तर इथंपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर दाण्यांचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर घालून मुलांना मस्त अशी सुकी भाजीसुद्धा तुम्ही देऊ शकता. कारण ती तितकीच चविष्ट लागते. आता इथे आपण हे छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं. आता ही 3 लोकांना पुरेल एवढी भाजी मी इथे बनवलेली आहे. तर पहा मस्त अशी भाजीला उकळी आली की लगेचच यामध्ये अर्ध्या वाटीला थोडासा कमी दाण्यांचा कूट आपण घालून घेतलेला आहे. छोट्या वाटीने दाण्यांचा कूट वापरलेला आहे. तर मस्त अशी आता भाजी आपण थोड्या वेळासाठी ना शिजवून देऊया. परंतु व्यवस्थित असं यामध्ये घातलेलं शेंगदाण्याचा कूट सगळीकडे मिक्स करून घ्यायचा. तर कुठेही तुम्हाला जास्त दाटसर किंवा जास्त शेंगदाण्याचा कूट यामध्ये वाटणार नाही. त्यानंतर यावरती घालूया मस्त फ्रेश अशी कट करून घेतलेली कोथिंबीर आणि आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. म्हणजे आपल्या कोथिंबीरीची टेस्टसुद्धा या भाजीमध्ये उतरेल. आता इथे मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार होत आहे. तर पहा मटकीची भाजी तशा तर भातासोबतही खायला छान लागते, गरम गरम चपातीसोबतही खायला अप्रतिम लागते. तर ही मिक्स मोडाची भाजी किंवा मिक्स आपण काय म्हणू कडधान्याची भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून कळवा. तसंच तुम्ही कुठल्या पद्धतीने हे अशी कडधान्यांची भाजी बनवता ते देखील तुम्ही नक्कीच तुमची रेसिपी माझ्यासोबत शेअर करू शकता. तर चला भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट रेसिपीसह. त्यामुळे तुम्हाला एखादी फरमाईश असेल, तुम्हाला बघायची असेल तर नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.